बाराचा ठोका पडला आणि अवघा आसमंत जय भीमच्या घोषणाने निनादला. हातात निळे झेंडे, डोळ्यात बाबासाहेबांच्या क्रांतीची चमक आणि उरात संविधानाचा अभिमान घेऊन हजारो भीमसैनिक काल नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकात एकवटले. फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात जणू अवघ्या आकाशानेच निळी चादर पांघरली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीच्या या पावन नगरीत काल उत्साहाचा महापूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. महामानवाच्या जयंतीची ही पूर्वसंध्या खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. सोमवारी रात्री 8 वाजता इंदोरा बुद्ध विहारातून डॉक्टर आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीला मोठ्या थाटात प्रारंभ झाला. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदनेने वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता पसरली आणि ससाई यांनी धम्मज्योत पेटवून या भव्य रॅलीला मार्गस्थ केले. या मिरवणुकीत हजारोंचा जनसमुदाय सामील होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमधील उपासक उपासिका, हातात असलेले पंचशील ध्वज, डोक्यावर निळी टोपी आणि गळ्यात निळा दुपट्टा घातलेली तरुणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विलोभनीय चित्ररथांनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बुद्धम शरणम गच्छामीच्या मंत्रोच्चारात ही मिरवणूक इंदोरा चौक, कामठी मार्गे, गड्डी गोदाम मार्गे पुढे सरकत राहिली. जसजशी मध्यरात्रीची वेळ जवळ येत होती तसतसं संपूर्ण नागपूर शहर संविधान चौकाकडे धावू लागलं. शहरातील प्रत्येक बुद्धविहारातून निघालेल्या रॅली रात्री 12 वाजेपर्यंत एकाच ठिकाणी एकवटल्या. लख रोषणाईने मध्यरात्री ही दिवस असल्याचा भास होत होता आणि अखेर रात्री बरोबर 12 वाजता जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तेव्हा निळ्या गुलालाची उधळ आणि फटाक्यांच्या आवाजाने सारा परिसर दणाणून गेला. केक कापून भीमसैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला. या सोहळ्यात भदंत ससाई यांनी अनुयायांना मार्गदर्शन देखील केले, तर बाबासाहेबांची जीवनगाथा सांगणाऱ्या भीमगीतांनी तरुणाईंमध्ये एक नवा जोश संचारला होता. इंदोरा बुद्ध विहार कमिटीच्या सर्व सदस्यांनी आणि भिक्खू संघाने या सोहळ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. कालच्या या सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की महामानवाचे विचार आजही प्रत्येक भीमसैनिकाच्या रक्तात जिवंत आहेत. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.